नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. इंडिगोनं विमानतळांवरती अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे. हजारो लाखो प्रवासी जे आहेत ते विमानतळावर अडकून पडलेत. त्यांना काय दुःखाचा, काय यातनांचा सामना करावा लागतो हे त्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे. यामध्ये सगळ्यांना पडलेला मुख्य प्रश्न असा आहे की असं काहीतरी झालं तर आपली बदनामी होईल किंवा सरकार आपल्यावरती कडक कारवाई करेल अशी भीती इंडिगोला वाटली नाही का? तर याचं उत्तर आहे नाही. का नाही वाटली? कारण मार्केटमध्ये 65% मार्केट शेअर जो आहे तो एकट्या इंडिगोचा आहे. त्यामुळे आपल्याशिवाय प्रवाशांना पर्यायच नाही. लोकांना आपल्याकडेच यावं लागेल असा एक अहंभाव त्यांच्यामध्ये आहे. हा एक भाग. आणि दुसरा मुद्दा असा आहे की सरकारला आपण खरेदीच केलेला आहे. त्याच्यामुळे सरकार आपल्यावर काही कारवाई करणारच नाही याचा आत्मविश्वास इंडिगोला आहे. खरेदी केलाय म्हणजे काय केलंय? तर इंडिगो या कंपनीनं आतापर्यंत 36 कोटी रुपये जे आहेत ते इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भाजपला दिलेले आहेत. आणि त्यांचा मालक प्रवर्तक जो आहे राहुल भाटिया म्हणून त्यानं स्वतःच्या पर्सनल अकाउंट मधून 20 कोटी रुपये हे इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे भाजपला दिलेले आहेत. म्हणजे 56 कोटीमध्ये जी अधिकृत समोर आलेली आकडेवारी आहे त्यानुसार 56 कोटीमध्ये त्यांनी सरकारलाच खरेदी केलेलं आहे. त्यामुळे सरकार आपल्यावर कारवाईचा बडगा उठवू शकत नाही. शिवाय आपला मार्केट शेअर 65% आहे. ही मक्तेदारी देखील आपल्याला सरकारच्या कृपेनच मिळालेली आहे. सरकारी आधी आशीर्वादाशिवाय अशा पद्धतीनं एका उद्योगाची, एका एअरलाईनची मक्तेदारी तयार होऊच शकत नाही. त्यामुळे सरकार तशा अर्थाने आपल्यावर कारवाई करू शकत नाही. हे इंडिगोला नीट माहिती. म्हणजे पहा, इंडिगो ही पायलट करून त्यांच्या क्रू कडून त्यांना वेठीस धरून त्यांच्याकडून ओव्हरवर्क करून घेते, त्यांच्याकडून अतिरिक्त काम करून घेते. प्रवाशांकडून म्हणजे तुमच्या खिशातून पैसे वसूल करते आणि त्याच्यामधला एक जो वाटा आहे, प्रॉफिट मधला वाटा, तो भाजपला देते. एवढं काम केलं की विषय संपला. मोदीजी आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि एकदा मोदीजींनी डोक्यावर हात ठेवला तर जनता कुछ उखाड़ नहीं सकती है. म्हणजे सरकारनं या एकूण विषयाकडे किती दुर्लक्ष केलं, किती निर्ढावलेपणाचं वर्तन केलं हे या निमित्तानं आपल्याला दिसतं. म्हणजे पहा, पायलटला जी विश्रांती मिळाली पाहिजे त्याच्या संदर्भात जे काही नियम आणले ते नियम कधी आणले? 2 वर्षापूर्वी, म्हणजे जानेवारी 2024 मध्ये. या वर्षी जुलैमध्ये हा ज्या नियम आहे त्याचं पार्शली अंमलबजावणी सुरू झालेली होती आणि नोव्हेंबरमध्ये पूर्ण अंमलबजावणी सुरू होणार आहे हे सगळ्यांना माहित होतं. हे अर्थात इंडिगोलाही माहित होतं. मुद्दा असा आहे की 2 वर्षामध्ये इंडिगोने ती पुनर्रचना का केली नाही? बरं, इंडिगोने ती पुनर्रचना नाही केली तर सरकार काय करत होतं? डीजीसीए ही एक स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी नेमलेली आहे. तसंच त्याचं स्वतंत्रपणे खातं, नागरी हवाई खातं निर्माण करण्यात आलेलं आहे, ज्याचा एक कॅबिनेट मंत्री आहे, ज्याचे राज्यमंत्री आहेत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ. मग ही जी मंत्री मंडळी आहेत ही झोपली होती का? यांचं काम नाही का हे पाहणं की ज्याचा मार्केट शेअर सर्वाधिक आहे त्यांच्याकडून खरोखरच अंमलबजावणी झाली का न झाली हे त्यांचं काम आहे का नाही? याचं उत्तर असं आहे की नागरी हवाई खातंही काही करू शकत नाही. सगळा जो कारभार आहे तो प्रधानमंत्री कार्यालयामधून होतो आणि प्रधानमंत्री कार्यालयातून जर कोणाच्या डोक्यावर आशीर्वाद असेल कोणीच काही करू शकत नाही. आणि त्यामुळेच पहा, एवढं सगळं घडल्यानंतर सरकारी पक्षातून कोणी इंडिगोवर टीका करताना दिसतोय का? किंवा इंडिगोवरती कोणता कारवाईचा आसूड यांनी उगारलाय का? उलट त्यांनी काय केलं की हे जे नियम जे 2 वर्षापूर्वीच नोटिफाय करण्यात आलेले होते त्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. म्हणजे इंडिगोच्या सोयीसाठी त्यांनी स्थगिती दिलेली आहे. आता इंडिगोनं अजून काही कोटींचा पक्षनिधी भाजपला दिला तर मोदी साहेब हे सगळे नियम फिरवू देखील शकतात. म्हणजे पायलटने ओव्हरवर्क करावं असा देखील त्यांनी नियम आणला तर काय आश्चर्य मानायचं कारण नाही. असं म्हटलं जातं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावू नये. मुद्दा तोच आहे की आज जे काही या संबंधात घडलेलं आहे, इंडिगोनं जे काही केलेलं आहे, ती 65% मक्तेदारी त्यांच्याकडे नसती तर ते करू शकले नसते. आणि सरकारनं प्रत्येक क्षेत्रामध्ये हेच धोरण आणले. म्हणजे विमानतळ बघा, सर्व विमानतळांची मालकी ही अदानीला बहाल केलेली आहे. तुम्ही क्षेत्र कोणतंही घ्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की एकतर अदानीची, अंबानीची किंवा हे जर नसतील तर इतर कोणतरी जो लाडका उद्योगपती आहे त्याची मक्तेदारी करण्याचं धोरण हे सरकारनं जाणीवपूर्वक राबवलेलं आहे. आणि मक्तेदारीचं धोरण ते का राबवतात? कारण मग त्यांच्याकडून फंड रूपी, देणगी रूपी वसुली करणं जे आहे
ते सोपं जातं. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी, सर्व नागरिकांनी, विशेषतः भाजपच्या मतदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की विमानतळावर जे काही घडताना तुम्हाला ते दिसलंय ते भाजपच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभारामुळे झालंय. सगळीकडे मक्तेदारी निर्माण करण्याच्या कारभारामुळे निर्माण झालंय आणि हे असं घडेल याची भविष्यवाणी राहुल गांधी यांनी करून ठेवलेली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी जो एक लेख लिहिला होता त्यात त्यांनी स्पष्टपणे असं मांडलेलं होतं की मक्तेदारीचं धोरण स्वीकारलं तर ते कशा पद्धतीने बॅकफायर होऊ शकतं. इंडिगोनं ते दाखवून दिलंय की मक्तेदारी निर्माण केली तर देशावरच, देशातील नागरिकांवरच ती कशी उलटते.